क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर सापडलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून अशोक धोडी हे बेपत्ता होते। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून वारंवार त्यांचा घातपात झाल्याचा संशय वर्तवण्यात येत होता आणि आज अखेर त्यांचा मृतदेह सापडलाय। खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीत धोडींचा मृतदेह आढळला। गुजरातच्या भिलाडमधील दगडखाणीत धोडी यांचा मृतदेह सापडला। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश आलंय आणि अशोक धोडी हे शिवसेनेचे पदाधिकारी यांचा मृतदेह अखेर सापडलाय। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग आपण बघतोय। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आलेला आहे। खरं तर गुजरात येथील एका खाणीत त्यांची गाडी आढळली होती आणि त्यानंतर खाणीतून बाहेर काढलेल्या गाडीतच धोडींचा मृतदेह आढळलाय। गुजरातच्या भिलाडमधील दगडखाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीण, काय अधिक माहिती? अखेर अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर ही अपडेट आहे। नक्कीच मेघना, मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेले अशोक धोडी यांची गाडी गुजरात येथील जे भिलाड आहे या भिलाडमधील सरीगाम येथे एक बंद असलेली दगडखाण आहे। या दगडखाणीमध्ये ही गाडी सापडलेली आणि जवळपास 30 ते 35 फूट खोल ही दगडखाण आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा होतं। त्यामुळे हे पोलीस प्रशासनाला ही गाडी काढण्यात कुठेतरी अडचणी येत होत्या। 2 क्रेन आणल्या होत्या आणि या 2 क्रेनच्या साह्याने ही जी गाडी बाहेर काढलेली आहे आणि गाडी बाहेर काढल्यानंतर गाडीतून जो मोठ्या प्रमाणात दुर्गंध सुद्धा पसरलेला आहे आणि एकूणच पाहायला गेला तर आता पोलीस प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय गाडीजवळ आहेत आणि पोलीस प्रशासन गाडीची पूर्णपणे पाहणी करत आहे। मेघना, नक्कीच प्रवीण, नेमका काय वाद होता? कशावरून त्यांना म्हणजे ते बेपत्ता असल्याची माहिती समोर येत होती? त्यांचा काहीतरी पारिवारिक वाद आहे की काय? नेमकं प्रकरण काय आहे प्रवीण? अशोक धोडी हे एक सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी होते आणि सोबतच जे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जी दारू तस्करी होत होती या दारू तस्करीच्या विरोधात वारंवार प्रशासनाला पत्र लिहून माहिती देत असताना व जे दारू तस्कर होते या तस्करांच्या गाड्या सुद्धा पकडून देत होते आणि ह्याच वैमनस्यातून त्यांचं कुठेतरी त्यांच्यासोबत हा घातपात झाल्याचं सांगण्यात येते। त्यांचे जे घरचे आहेत त्या घरच्यांनी जे कुटुंबीय आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची मिसेस आहे, त्यांनी वारंवार पोलिसांना नावं सुद्धा सांगितली की अविनाश धोडी म्हणून जे आहेत त्यांच्याकडनं आमच्या पतीच्या जीवाला धोका आहे व त्यांच्याचकडून हा घातपात करण्यात आलेला आहे। त्यांनीच माझ्या वडिलांना हे अपहरण केलं व या वडिलांचं काहीतरी बरं वाईट केलं असं त्यांनी तक्रार सुद्धा दिली होती। नक्कीच प्रवीण, खरं तर अनेक दिवसांपासून धोडी बेपत्ता होते आणि त्यानंतर पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा एकच सीसीटीव्ही समोर आला होता। त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांची गाडी दिसत होती। त्याच्यानंतर अधिक काही पुरावे पोलिसांना मिळाले होते का? पोलिसांकडून काही प्राथमिक माहिती मिळते का प्रवीण? नक्कीच मेघना, अशोक धोडी प्रकरणामध्ये त्यांचा जो भाऊ चौकशी चालू होती। जवळजवळ 2 ते 3 दिवस त्याची सखोल चौकशी चालू होती आणि त्यानंतर तो जेव्हा पोलिसांचा संशय बळावत होता व कुठेतरी तो संध्याकाळी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन तो हा पोलीस स्टेशन मधून फरार झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांची पोलिसांवरला जो संशय होता तो दुडावला होता आणि त्यानंतर एक 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं व त्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जी माहिती समोर आली त्यानंतर त्या 4 जणांना अटक केली व त्या माहितीच्या आधारे या भिलाडपर्यंत येऊन पोहोचले। मेघना, नक्कीच पालघरची पोलीस टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे की गुजरात पोलीस कशा प्रकारचं त्यांना खरं तर सपोर्ट करतायत? काय अधिक माहिती या संदर्भात? पोलीस हे घटनास्थळी गुजरात पोलीस पथक देखील या घटनास्थळी दाखल आहे। पोलीस प्रशासन हे एकमेकांना सहकार्य करत आहेत या दुर्दैवी घटनेमध्ये आणि त्या ठिकाणी आता बघाल तर त्या ठिकाणी जी मृतदेह वगैरे आहे ते सुद्धा शोधण्याचं काम सुरू आहे। त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं आहे का प्रवीण? त्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? त्यांचा मुलगा स्वतः घटनास्थळी इकडे दाखल झालेला आहे। निश्चित
धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर सापडलाय. खाणीतून बाहेर काढलेल्या त्यांच्या स्वतःच्या गाडीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला. गुजरातच्या भिलाडमधील दगडखाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडलाय. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात यश आलंय. अशोक धोडी खरं तर शिवसेनेचे पदाधिकारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हे बेपत्ता असल्याची बातमी समोर येत होती. त्यानंतर त्या संदर्भात खरं तर पोलीस तपास करत होते. त्या तपासात एक सीसीटीव्ही समोर आला होता. या सीसीटीव्ही मध्ये अशोक धोडी यांची लाल कलरची ब्रेझा गाडी दिसली होती आणि त्यानंतर अनेक पुरावे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत होते आणि शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी या प्रयत्नात खरं तर त्यांचा मृतदेह सापडलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.